आपल्या पहिल्यांदा येऊन त्याने काम केलं. मला आता सुद्धा आले सर कुठेतरी गोपाचं खड्डा खोदण्याचं काम करत असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं आणि सगळ्या टीमच्या वतीनं आपल्या टीमच्या साठी एक सत्ता स्वीकारावा. या माननीय एवढी रिफुसाला विनंती करतो, आदरणीय रिफुसाला विनंती करतो की आपण आपल्या हस्ते बाळासाहेब माले यांचं स्वागत करावं. त्याचं पण काय होतं ते आपण अनेक वेळा पाहिले, परंतु हा एकमेव उपक्रम असा आहे वृक्ष लागवड करणे आणि त्याचं संगोपन करणे, जेणेकरून यापुढील काळामध्ये या भागाला वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये वेगळी दिशा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड अपेक्षित आहे ती अतिशय कमी आहे. मला वाटतं 1.5 ते 2% फक्त फॉरेस्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते अतिशय कमी आहे. त्याला कुठंतरी चालना मिळावी म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, आमदार शैलेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून हा अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय. त्या उपक्रमासाठी मी माझ्या खूप शुभेच्छा देतो आणि यापुढील काळामध्ये या उपक्रमाचं उदाहरण घेऊन ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या तरुणांनी पुढे येऊन अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक गावामध्ये राबवल्या आपल्या या जिल्ह्यातली फॉरेस्टची संख्या, वृक्षांची संख्या राहणार नाही अशी अपेक्षा देखील व्यक्त करून धाराशिव फाउंडेशन आणि सिद्धेश्वर या स्तुत्य उपक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा देऊन मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. त्यानंतर ज्यांच्या संकल्पनेतून किंवा कार्यक्रम पार पडतोय मागच्या वर्षभरापूर्वी जागा निवडल्या आणि त्यानंतर ही जागा फायनल केली. या संकल्पनेचं एकार्थानं संकल्पना करणं, प्रत्येकाला राबवणं आणि ते काम करून सगळ्याकडून काम करून घेणं, सगळ्या समन्वय साधून चांगल्या भावनेनं करणं, चांगली माणसं एकत्र जोडणं असं काम त्यांनी केलं. असे आमचे मित्र आदरणीय आमदार सगळ्यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा द्याव्या. आज या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व वृक्षमित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि आपला जास्त न वेळ घेता एवढंच सांगतो की आपण आजपर्यंतच्या बऱ्याच वृक्ष लागवडीच्या बऱ्याच संकल्पना आपण बघितल्या असतील, तर वृक्ष लागवड केली जाते नंतर त्याचं संगोपनाच्या बाबतीत थोडं दुर्लक्ष होतं, त्यामुळे वृक्षाचं संगोपन होत नाही. त्यामुळं आधी संगोपनासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याला दाराचं कुंपण असेल, मी सर्वप्रथम देवस्थान ट्रस्ट आणि वडगाव सिद्धेश्वरच्या ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी आम्हाला परंतु कुठेतरी आपल्या शहराजवळ एखादं चांगलं पर्यटन स्थळ असावं, कारण आपण शहरात जर बघितलं आपल्याला निडत नाही म्हणलं कसं जाता येईल. पाणीवाला म्हणलं पाणी म्हणलं प्यायचं पाणी पुन्हा 10 दिवसाला येतं कुठलं मला आवर्जून एक माझ्या वाढदिवसा दिवशी केलेलं काम अजूनही मला ठळकपणे आठवते. वाढायचं तडवळ्याच्या गावात तुम्ही याचाल आणि हे वाढलेलं झाड बघचाल तेव्हा आपण आयुष्यात काही ना काहीतरी केलंय. मला वाटतं एक वेगळ्या प्रकारची अचिव्हमेंट केली ही भावना तुमच्या मनात त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या झाडं नुसती आपण लावत असताना कंपाऊंड वॉल केलंय आणि एक काहीतरी सोपस्कार पार पाडायचा इतकंच ते केलेलं नाही. मला वाटतं पूर्ण कंपाऊंड वॉल करून त्याला पाण्याची व्यवस्था आणि झाडं लावत असताना सुद्धा बायोडायव्हर्सिटी प्रमाणे बालाघाट असेल, सह्याद्री असेल, ह्याच्यावर बायोडायव्हर्सिटी मध्ये आढळणारी झाडं जवळपास ज्याची 300 पेक्षा अधिकच्या प्रजाती आपण या ठिकाणी लावतोय. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि माझी आपल्या सगळ्यालाच विनंती आहे की अनावश्यक गोष्टीचा खर्च टाळून प्रत्येकानं आपला वाढदिवस असेल, काही कार्यक्रम असेल
तर त्या दिवशी जर आपण एक झाड लावलं, नुसतं झाड लावणं म्हणत नाही, संवर्धनाची सुद्धा जबाबदारी आपण जर घेतली तर फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड त्या ठिकाणी होऊ शकते. लातूरच्या नंतर आपणच असाल, म्हणजे प्रचंड प्रमाणात आपण वृक्षाची तोड त्या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीनं मी खरंच धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या थोड्या वेळात, म्हणजे ह्याची जास्त जेवढी पाहिजे तेवढी प्रसिद्धी प्रचार करता आला नाही, पण तेवढ्या वेळात तुम्ही दिलेला प्रतिसाद अतिशय इथं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा उत्साह वाढवणार आहे. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सरांनी झाडाचं महत्व सांगितलं, झाड काय करतं ते सांगितलं. सर, आज सुद्धा माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडं 2 पिंपळाची झाड आहेत. कधी कोणी लावली असतील, किती वर्ष झालेत, मी कुणालाही गावातल्या अगदी 80-90 वर्षाच्या माणसाला जर विचारलं की कधी लावलेत, तर ती म्हणते मी जसं मला कळतंय तसं तर ती झाडं आहेत. मला वाटतंय त्या झाडाचं आनंद असं साधारण असं महत्व आहे आणि ती झाडं आपण जगवली पाहिजेत, संवर्धन केलं पाहिजेत. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमात आता सप्ते सुद्धा आपण घेतोय, बऱ्याच ठिकाणी सप्ते असतात. पुन्हा आता आपले गणेशाचं आपण विसर्जन आताच केलं, मोठ्या प्रतिसाद म्हणजे धूमधडाक्यात साजरी केली. पण मला वाटतं ह्या मी सांगितलं पुन्हा निघा म्हणले, आम्ही काय त्या सरांचा आदेश मोडत नाहीत, त्यांनी सांगितल्याशिवाय कुठलंही गोष्ट आम्ही टाळत नाहीत. आणि खरंच एक माणूस इतक्या निष्प्रह भावनेतनं एखादं काम, एखादं सामाजिक काम करतोय, खरंच आमचं नशीब आहे की महेश सर सारखा माणूस आज आमच्या बरोबर आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी वृक्ष लागवड करतोय. त्यांचं सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपण बघितलं असेल की काल आमदार साहेबांनी स्वतः श्रमदान करून प्रत्येक ठिकाणी रोपं पोहोचून त्यांच्या सगळ्या सहकार्याने एक वेगळ्या पद्धतीचं काम या ठिकाणी उभं केलंय. पूर्ण कंपाऊंड वॉल, त्याचं ड्रीप. आणि माझी विनंती आहे, यानंतर झाड लावल्यानंतर झाडाचा सेल्फी तो काढायचा आहे, त्याची नोंद आपण घेणार आहोत. या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं थोडंसं नेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे स्पीडचा प्रॉब्लेम येईल, म्हणून आम्ही स्कॅनर आणि एक नंबर त्या ठिकाणी डिस्प्ले केलेला प्रत्येक गार्डन मध्ये, आणि त्याला आपण तो सेल्फी काढा आणि पाठवा. आपल्याकडच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ते आपण झाड आपण लावण्याची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण झाडं लावण्यास सुरुवात करावी. सगळ्यांना विनंती आहे, आपण आणि सर्व कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण झाडं लावण्यासाठी जाणारी जी खास मान्यवर मंडळी आहेत, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आहेत, या सर्वांचं आपण शूट करावं. सगळ्यांना विनंती आहे की आपण आता झाड लावण्यास सुरुवात करूयात आणि सर्वांना या ऐतिहासिक अशा वृक्षारोपणाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि यातून पुढे एक 10-15 मिनिटं आपण आपली जागा घेऊयात आणि वृक्षारोपणाला सुरुवात करूयात. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. नीट आता गाम निघाला. ज्यांना ज्या गार्डन मधलं झाड लावायचं आहे, पावसातलं ऊन आहे त्याच्यामुळे थोडी उन्हाची तीव्रता वाढते आहे. चप्पल काढला वाजत अनिलराव, मंदिराच्या रस्ते या इकडे एक फोटो काढू. या देशमुख साहेब, या एक फोटो काढू. या सगळी, या आवा, या सर, या. यामुळे वैराग सगळी मंडळी आली आहेत. या वैरागकरांना, आपलं वडगावकरांना विनंती आहे की आपण एक फोटोसाठी एकत्र येऊयात. हा पहिला फोटो गार्डनचा आलेला, हा इतिहासात 2 वारा फोटो आहे. सगळ्यांना या विनंती आहे. या बालाजीराव, या काका मित्र, यांना विनंती आहे की आपण कुराणी गार्डन सोबत यावं, इथं फोटो काढतोय आपण. ओके सर, ती ओके सर या. आमचे मोठे बंधू जगाई सरांना विनंती की आपण यावं. वडगावकरांना विनंती आहे, या जोरात या. आमचे सारथी या.
माती भुसभुशीत झालेली असते ती दाबून त्या झाडाला मुळाला आधार देणं आपलं काम आहे. तरच ती झाडं चांगल्या वेगानं जगू शकतात. धाराशिव फाउंडेशनच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली. या मोहिमेमध्ये मी स्वतः सहभागी होऊन फणसाचे झाड लावलेले आहे आणि हे झाड जगविण्यासाठी मी महिन्यातून 2 वेळेस येऊन पाणी देण्याची व्यवस्था करीन. 14 गार्डन तयार केले. 14 गार्डन म्हणलं तर महाराष्ट्रात हा एकमेव मोठा प्रोजेक्ट असेल. मी गेली 20 वर्ष झाले याच्यात काम करतो. आतापर्यंत माझ्या हातून पिंपरी चिंचवडमध्येच 3 लाख रुपये लागले पुणे शहरात. परत इकडं आपण धाराशिवमध्ये आलो तर धाराशिवमध्ये जे काय कैलासदादांनी जे काही क्षेत्र निवडलं आपण, तर त्या क्षेत्रात आपण जवळजवळ 13 गार्डन प्लस 14 केलं. आपण इथं 14 गार्डन तयार झालेले. पहिल्या 1 नंबरला आपण आहे आयुर्वेदिक गार्डन आहे, विसापूर गार्डन आहे, त्याच्यानंतर बॉटनिकल गार्डन आहे, धर्म गार्डन आहे, त्याच्यानंतर आपण तीर्थंकर गार्डन घेतले, फळबाग घेतलेले आहे, बटरफ्लाय गार्डन आहे, घनवन आहे, 24 तीर्थंकर आहे, राज्यवृक्ष गार्डन आहे. असे गार्डन तयार केलेले. त्यात तुम्ही बघाल तर आपण निसर्गाचं सगळंच घेत आलेलं आहे आत्तापर्यंत, पण निसर्गाला परत देण्याचं काही काम केलेलं नाही आहे. प्रत्येक वेळी आपण हेच काम करत आलो की सगळं कचरा टाक, इकडं टाक, तिकडं टाक, पण झाड तोडतो, परत लावायचं काम करत नाही. पण सांभाळायचं तर काम करा. आपण आता इथं दादानी संधी दिली, त्या माध्यमातून आपण हे गार्डन तुम्ही बघू शकता. 3 वर्षात तुम्हाला हे माणसं दिसायची बंद होईल असे हे गार्डन होऊन जाईल. धन्यवाद. नेमकं कोणते कोणते आहेत धर्म गार्डन? घाट, सह्याद्री पट्ट्यातून आपण हे वृक्ष हे जमा केलेले आहेत. बरेच ठिकाणून बाहेरून रोपं पण आणलेले आहेत. काही संस्थेने डोनेट केलं आहे. देवराई फाउंडेशन तर सतत रोपं वाटत असते, तिथून पण आलेले आहेत. रुत फाउंडेशन आहे नांदेड लोहामध्ये, त्या संस्थेकडून रोपं आलेले तिथे. आणि तो वेलीचं एक झाड आहे म्हणतो. एक वेल आहे आता माझ्या हातात, हा कांचन वेल आहे. हा तुम्हाला 3 वर्षानं पूर्ण ही कमानी झाकलेले दिसेल. तर ह्या आरिफ शेख 22 व्हरायटीचे लावतो. आणि दुसरं जे आहे ते फुलाचं वेल लावणार आहे आरंभी महावेल, तर तो आपण इथे लागवड करून आपण हे थोडक्यात नॅचरली ब्रिज तयार करणार. वेलीवरनं काय काय जाऊ शकतो, वाहन वगैरे? वाहन नाही, सगळी लोक जाऊ शकेल असं ब्रिज होईल. आपण त्याचे पण लागवड. धन्यवाद. झाड बघा खाली. कौतुकास्पद आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये हा सर्वप्रथम सुरू केल्यामुळं मी खरंच ह्या फाउंडेशनचा आभार मानतो. फाउंडेशनच्या आयोजक वतीनं आम्हाला निरोप आला होता की आपण झाडांसाठी सहभागी व्हा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये वृक्षाचं संगोपन करण्यासाठी ही खरंच काळाची गरज आहे. आणि उपक्रम खूप सुंदर आणि कौतुकास्पद आहे. या ठिकाणी आमच्या अकॅडमीचे म्हणजे आमच्या या ठिकाणी RSK अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आम्ही या ठिकाणी येऊन सहभागी होण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आणि वृक्षाचं संवर्धन करण्यासाठी आम्ही सहभागी झालो आहोत. आज वृक्ष लागवड केलेली आहे, याचं संगोपनासाठी परत येणार आहात का आपण? हो, आम्ही सतत या ठिकाणी येऊ आणि त्या ठिकाणी असं संपूर्ण वृक्षाचं मी संगोपन करू. आमच्या क्लासच्या वतीनं आम्ही अंदाजे 400 ते 450 वृक्ष आम्ही रोपण केलं आहे. त्याचं आम्ही नक्की संगोपन करू. महत्वाचा विषय काय केलं आपण इथं? थांबा 1 मिनिट. आज आपण या ठिकाणी बघितलं असेल 300 देशी प्रजातीची जवळपास 10,000 झाडं आज धाराशिव फाउंडेशन, त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान आणि वडगाव सिद्धेश्वरमधले ग्रामस्थ आणि तमाम सर्व धाराशिवकर या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानं ही झाडं या ठिकाणी लावली जात आहेत. नुसतं झाडं लावलं की कार्यक्रम संपला, इतक्या पुरतंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मर्यादित न ठेवता आपण बघितलं असेल तर ह्या पूर्ण झाडाचं संवर्धन करण्यासाठी 4ही बाजूनं कंपाऊंड वॉल या ठिकाणी घेण्यात आले. त्या प्रत्येक झाडाला ग्रीपची व्यवस्था केली गेलेली आहे आणि समाजातील प्रत्येक धर्माची जी पवित्र वृक्ष असते त्या पद्धतीनं तीर्थंकर गार्डन असेल, मुस्लिम समाजाचं कुराण गार्डन असेल, आपलं पौराणिक गार्डन असेल, ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या झाडांचं
लावण्याचं काम आज आपल्या सगळ्याच्या समक्ष या ठिकाणी होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला माझ्यावरून एक आपल्या सगळ्यांना उदाहरण द्यायचं आहे की मी माझ्या वाढदिवसा दिवशी एक झाड लावलं होतं तडवळ्याला. तर मी जाता येतं रोज बघतो ती झाड किती वाढले. आणि आज जेव्हा त्या झाडाचं थोडंसं मोठं झालेलं दिसतंय किंवा त्याला बहार पकडलेलं दिसतंय तेव्हा एक वेगळं समाधान माणसाला मिळतं, जे की कुठल्याच पैशातनं किंवा कुठल्याच गोष्टीतनं त्या ठिकाणी मिळू शकत नाही. माझं आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे की आज आपण आता ही झाडं लावतोय, एक एक वर्ष जसं ह्याला पूर्ण होत जाईल तेव्हा इथं ही सगळी जी 10,000 झाडं आहेत ती सगळी बहरलेली आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील. आणि या 10,000 मधलं एकही झाड जाणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी धाराशिव फाउंडेशन, मी असेन, आमदार कैलास पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ह्या ठिकाणी ढोले साहेबांचा आभार व्यक्त करायचे आहेत. परत मुळे आप्पांचं पण आभार व्यक्त करायचं आहे की त्यांनी ही सगळी यंत्रणा, ही झाडं आम्हाला उपलब्ध करून दिली. शास्त्रोक्त पद्धतीनं ती कशा पद्धतीनं लावली पाहिजेत त्याच्याही बाबतीतलं गायडन्स आम्हा सगळ्यांना केलं. आणि आज आपण बघताय की रविवारच्या या दिवशी सगळे धाराशिवकर मिळून ही 10,000 झाडं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतोय. निश्चित मनाचं समाधान आहे, कारण आपण राहू न राहू पण ही झाडं आपण लावलेली मात्र कित्येक वर्ष अशीच्या अशी त्या ठिकाणी साक्ष देत राहणार आहे. आणि एक झाड काय करतं, काय महत्त्व आहे, मला वाटतं पर्यावरणामध्ये त्याचं अनन्य साधारण महत्त्व आहे आणि ते कितीतरी वर्ष आधी पुढे टिकणार आहे, कित्येक पिढ्या त्याला बघणार आहेत. मला वाटतं याचं समाधान आहे. पावसाचं नियोजन चालू होतं, किती दिवसापासून कंपाऊंडचं काम तर आपण ड्रीप केलेलं आहे, काय पद्धतीने काम केलेलं आहे? जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला. त्याची सुरुवात आम्ही सुरुवातीला ही जागा बघितली. तर आपण धाराशिव शहराजवळ एक चांगली जागा वृक्ष लागवडीसाठी शोधत होतो. मग आम्ही इथल्या देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधला, त्यांना विनंती केली की आम्ही झाडं लावण्यासाठी, विकसित करण्यासाठी आम्हाला ही जागा तुम्ही द्या. त्यांनी ती मान्यता दिली. त्यानंतर आम्ही 1 वर्षापासून या ठिकाणचं जमिनीचं सपाटीकरण असेल, त्यानंतर आम्ही कार्याचं कुंपण करून घेतलं, नंतर ड्रीप करून घेतलं. आजपर्यंत आपण बघतोय की झाडं लावली जातात पण त्यांचं संगोपनाकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे झाडं दुर्दैवाने जगत नाही. त्यामुळं आधी झाडं संगोपनासाठी ज्या गोष्टी करणं गरजेच्या होत्या त्या गोष्टी आपण केल्या. आणि या ठिकाणी बालाघाट आणि सह्याद्री ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या 2 पर्वतरांगा आहेत त्यात सापडणाऱ्या जवळपास 300पेक्षा जास्त प्रजातीच्या 10,000 झाडांचा आज आपण वृक्षारोपण लोकसहभागातून केलेला आहे. आणि आपला उद्देश हाच आहे की या ठिकाणी एक चांगलं पर्यटनस्थळ विकसित व्हावं आणि आपली जैवविविधता जी आपली मूळ आहे ही लोकांनाही माहिती व्हावी. कारण बऱ्याच आपल्यालाही माहीत नसतं की ह्या झाडाचं महत्त्व काय. अशी अनेक दुर्मिळ झाडं आपल्या भागाची आढळतात, त्याच्या औषधी वनस्पती आहेत पण त्याची माहिती नसते. त्यामुळे ह्या गोष्टीचीही माहिती व्हावी आणि एक चांगलं शहराजवळचं पर्यटन स्थळ व्हावं या उद्देशानं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 12 गार्डन विकसित केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्माचे पवित्र वृक्ष आहेत ह्या वृक्षांची लागवड केलेली आहे. आणि आयुर्वेदिक गार्डन असेल, बॉटनिकल गार्डन असेल, राज्यवृक्ष असतील, पुराणिक गार्डन असेल, तीर्थंकर गार्डन असेल, फुलपाखरांचं जी झाडं, फुलाची झाडं असतात ती सुद्धा आपण लावलेली आहेत. त्यामुळे इथं जैवविविधतेने नटलेलं आणि शहराजवळचं एक पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे. आणि या पद्धतीनं झाडं लावण्यापेक्षा वृक्ष संगोपनाची चळवळ वाढीला जावी आणि वृक्षाचं संगोपन व्हावं यासाठी वृक्षमित्रांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून हे प्रयत्न केले. त्याची आज खरं तर मूर्त स्वरूप म्हणता येणार नाही पण त्याची सुरुवात आज झालेली आहे. आणि निश्चितच इथे 1-2 वर्षात इथं एक चांगलं निसर्गरम्य आणि चांगलं पर्यटन स्थळ आणि जैवविविधतेने नटलेलं म्हणजे आपल्या सगळ्यांना धाराशिवच्या शहरातल्या प्रत्येकाला इथं येण्यासारखं एक ठिकाण आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि यासाठी लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. लोकांनी आजही खूप भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला. इथून पुढच्या काळात ही बऱ्याच संघटनांनी ते वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे. निश्चितच अशा प्रकारची ही सुरुवात आहे. आपल्या जिल्ह्यात असेच बऱ्याच ठिकाणी पुढचं आपण येडेश्वरी या देवस्थान जे आहे आपलं त्या ठिकाणी प्रकल्प हाती घेतोय. असे प्रकल्प गावोगावी झाले पाहिजेत आणि वृक्षसंगोपनाची चळवळ ही वाढीला लागली पाहिजे. आणि ही सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्यापासून होते याचा मला मनापासून आनंद आहे. दादा, बऱ्याच ठिकाणी बारकोड लावण्यात आलेले आहेत आणि त्याचे व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत, तर वर्ष लावणार आपण त्या संदर्भात काय आवाहन कराल आणि काय भूमिका आहे त्यामागची? बारकोड दिल्याचा आपण जे झाड लावतोय, आपण कुठलं झाड लावलं आणि त्या झाडाचे आपण 15 दिवसानं, महिन्याने किंवा वर्षाने येऊन आपलं झाड कुठल्या स्थितीत आहे हे बघू शकतो. आणि बारकोडच्या माध्यमातून आपल्याला त्या झाडाची माहिती काय ही माहिती आपल्यालाही नसते. आपण झाड ओळखू शकत नाही. ते तज्ज्ञ लोक सोडली तर बाकीच्यांना सर्वसामान्य माणसाला ओळखता येत नाही. त्याची माहिती आपल्याला मिळावी, त्याचं महत्त्व कळावं
त्यासाठी बारकोड आपण दिलेले आहे. ध्यान केंद्र सुद्धा इथं त्यासाठी सुद्धा जागा केली. नेमकी काय आपण संकल्पना खरं तर आहे हा त्यासाठी? परिसर बघतोय की एवढा सिद्धेश्वर देवाच्या सानिध्यात असलेलं डोंगरदरा आहेत, इथं खूप चांगला निसर्गरम्य परिसर आहे आणि कुणालाही ध्यान करण्यासाठी एवढं शहरापासूनचं चांगलं आपण इथं ध्यान केंद्रही विकसित करणार आहोत. निश्चितच ज्यांना ध्यान करायचे, आपल्या मनाची शांती म्हणजे करण्यासाठी ज्यांना ध्यान पाहिजे हे सुद्धा इथे येऊन ध्यान केंद्र करू शकतो, ते सुद्धा आपण विकसित करणार आहे.